काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगावमधील शेतकरी विकास सेवा संस्था शेतकरी विकासासाठी व्यापक काम करतेय। या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलवण्यात आली होती। या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी एस अडसूर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली। SR पवार यांनी त्यांना सहकार्य केलं। यामध्ये दोन्ही पदांसाठी एकच अर्ज दाखल झाल्यानं चेअरमनपदी उत्तम नारायण गाडगीळ तर व्हाईस चेअरमनपदी बबन पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांचं विशेष योगदान लाभलं। सेवा संस्थेचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांच्या हस्ते नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। निवडीनंतर प्रतिक्रिया देताना चेअरमन उत्तम नारायण गाडगीळ यांनी सर्व संचालकांच्या सहकार्यातून संस्थेच्या विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं। माझी चेअरमनपदी निवड आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व ऋतुराजदादा पाटील यांच्या आदेशानुसार सर्व संचालक मंडळाने निवड केलेली आहे। तर इथून पुढचा कारभार शेतकऱ्यांच्या विकासासाठी व ज्या जिल्हा बँकेच्या काय शेतकरी विकास सोसायटीला ज्या योजना आहेत ते आमचे परममित्र युवराज धोंडराम गवळी व आमच्या ताई स्मिता गवळी या संचालिका यांच्यामार्फत आम्हाला योग्य प्रकारे आजपर्यंत सहकार्य मिळत आहे आणि ते तसेच याच्यापुढे मिळत राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करून तसेच पाचगाव ग्रामपंचायतच्या सरपंच श्री प्रियंका संग्राम पाटील यांचंही मोलाचं सहकार्य आमच्या सोसायटीला आहे। मी या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून तसेच माझ्या सोसायटीच्या सर्व संचालकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। या निवडीवेळी संचालक चंद्रकांत सस्ते, संजय पाटील, माजी चेअरमन सागर पाटील, धनाजी जांभळे, निवास गाडगीळ, संतोष पांचाळ, राजाराम गाडगीळ, जनार्दन कांबळे, उत्तम जाधव, पांडुरंग पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते।